नमस्कार मित्रांनो, आनंदी या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये मित्रांनो एक आता जबरदस्त असा ट्विस्ट आपल्यासमोर बघायला मिळणार आहे आणि त्या ट्विस्टमध्ये मात्र मॉडेल बनणाऱ्या आनंदीचं रूप बघून मात्र युगंधर तर प्रेमात पडणार आहेच, परंतु आता विद्याधरने केलेल्या भयानक आता ह्या संकटातून आनंदी मात्र आता ह्या युगंधरचा जीव वाचवणार आहे. कारण आता पृथ्वी आणि युगंधर एकत्र आलेले आहेत, ते पण आनंदीमुळे. त्यामुळे मात्र आता पृथ्वी आणि युगंधर या दोघांना एकत्र करून आनंदीने जी काही बाजी मारलेली असते ती बाजी आत्तापर्यंत निंबाळकर घराण्यात कुणालाच जमली नसते. तेव्हा आनंदीने केलेलं हे आता युगंधरसाठी कठीण व्रत, नक्की कोणतं व्रत तिने केलं आणि ह्या कठीण व्रताचं जे काही फळ आहे तर ते आनंदीला मिळालेलं आहे. आणि विद्याधरचा मात्र आता युगंधरने बरोबर नायनाट केलेला आहे. तरीसुद्धा विद्याधर असा कोणता डाव खेळतो आणि त्या डाव म्हणजे संकटातून मात्र विद्याधर हा जो काही आता स्वतःच त्यामध्ये गुंततो. कारण आता आनंदी आंधळी जरी असली तरीसुद्धा मात्र आपल्या युगंधरला कसं ह्या संकटातून वाचवते हे आपण या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आणि मित्रांनो, मॉडेल बनणाऱ्या आनंदीला शिल्पाने जेव्हा आता आनंदीची हाताला धरून घराच्या बाहेर काढण्याचं ठरवलेलं असतं, पण त्याच वेळेस आता युगंधरने बायको ह्या हक्काने मात्र शिल्पाला फाट्यावर मारत आपल्या आनंदीचा स्वीकार केलेला आहे. आणि आनंदीला आजपासून कोणीही या घरात नोकरासारखी वागणूक देणार नाही असं शिल्पाताईला ठणकावून सांगणाऱ्या या युगंधरला मात्र आज आनंदीचं प्रेम तर समजलेलं असतं, पण आनंदीने ठरवलेलं असतं की कितीही काही झालं तरी आता शेवटपर्यंत युगंधरची साथ द्यायची, आपल्या मुलांचा सांभाळ करायचा, समितताईंचं स्वप्न पूर्ण करायचं. आणि त्याच आनंदीमुळे आज नवीन कोणता घरामध्ये चमत्कार घडतो हे आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा. आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी मात्र विसरू नका. तेव्हा मित्रांनो हे बघा, आता पृथ्वीने आपल्या प्रोजेक्टची जी काही मॉडेल आहे ती आनंदीला बनवलेलं आहे. ते पण शिल्पाला असं वाटतं आता आपण ह्या प्रोजेक्टची मॉडेल आहे ती बनवू शकतो, परंतु आता जेव्हा जो आनंदीचं नाव घेतो तेव्हा शिल्पाचा फारच जळफाट होतो आणि ती पृथ्वीला जाब विचारते की तू असं कसं करू शकतो. त्यावरती पृथ्वी म्हणतो की अगं हे बघ आत्या, तुझं वय आहे का मॉडेल बनण्याचं? तुझ्या साड्या मी सिलेक्ट केल्या कारण त्याची डिझाईन मला आवडली, परंतु हे बघ आनंदी सुंदर आहे आणि दिसायला सुद्धा अगदी इतकी सुंदर असल्यामुळे ती मात्र मॉडेलचं काम एकदम परफेक्ट करू शकते. कारण मॉडेलला अगदी साजणारी अशी आनंदी आहे. आणि खरंच तिला या घरात नोकर कोणी बनवलं तेच मला कळत नाही. आनंदीचं इतकं रूप असताना, आनंदीच्या हातामध्ये इतके गुण असताना, तिचं मन इतकं साफ असताना अगदी सगळ्यांना ती मात्र एक असं म्हणजे प्रेमाने समजून घेणारी आनंदी आहे, अगदी नातं घट्ट पकडून ठेवणारी. आणि त्या आनंदीला आपल्या घरातील नोकर का तुम्ही बनवलं असेल? त्यामुळे आज मी माझ्या या आनंदीला मात्र मॉडेल बनवणार आहेत. तिला काहीतरी मदत होईल कारण तिला त्याची गरज आहे. तेव्हा शिल्पाला फारच राग येतो. शिल्पा आता पृथ्वी म्हणजे आनंदीला तयार होण्यासाठी सांगतो आणि त्याने जे काही आता ती साडी जी काही त्याने रेडीमेड साडी तयार केलेली आहे तर ती आनंदीला तो मात्र म्हणजे नेसण्यासाठी देतो आणि म्हणतो की हे बघ आनंदी, उद्या मात्र तुझा मेकअप करण्यासाठी बाहेरून काही आता मेकअप आर्टिस्ट येतील, त्यामुळे तुला तयार व्हावं लागेल. तेव्हा आता आनंदी म्हणते की पृथ्वी, अरे तू असं काय करतोस? अरे तयार होण्यासाठी आरतीताई आहे ना, ती मला तयार करेल. त्यावरती मात्र पृथ्वी म्हणतो की ती आरतीताई ती खडूस, ती कशाला, तिला काय येतं, एकदम गावठड आहे ती. तेव्हा आनंदी म्हणते की अरे ती जरी दिसायला अशी असली ना, राहण्यासाठी तशी आहे, परंतु ती एकच नंबर तयार करेल, तू फक्त बघत राहा तिच्या हातामध्ये काय जादू आहे. त्यावरती पृथ्वी म्हणतो की बरं ठीक आहे, आणि जर मला ते मेकअप नाही आवडला आणि मॉडेल बनण्याचं म्हणजे तिने जे काही पूर्ण नाही केलं तर मात्र मी मेकअप आर्टिस्टला लगेच कॉल करून बोलवेल. आनंदी म्हणते की ठीक आहे पृथ्वी, तू म्हणशील तसं. असे बोलून आता पृथ्वी आतमध्ये जातो आणि आता युगंधरला तो फोन करतो. युगंधरला म्हणतो की आता उद्या जे काही प्रोजेक्ट आहे मी तुम्हाला सबमिट करणार आहे आणि त्यासाठी मी मॉडेल वगैरे सर्व तयार केलेले आहे. आणि जेव्हा माझी मॉडेल तुम्ही बघताल तेव्हा मात्र तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. आणि एक काम सांगतो, कारण माझ्या मॉडेलला मात्र तुम्ही काही म्हणायचं नाही, कारण माझ्या मनापासून मी तिला तयार केलेलं आहे.
तेव्हा युगंधर म्हणतो की ठीक आहे, तुझा प्रोजेक्ट आहे तर तू मला सगळं काही सांगू शकतो. त्यानंतर मात्र आता इकडे आनंदी आरतीताईला फोन करते आणि आरतीताईला म्हणते की हे बघ आरतीताई, तुला उद्या लवकर तयार होऊन यायचं आहे, ते पण एकदम मस्त. आणि तू सुद्धा आता छान अशी मॉडेलच दिसली पाहिजे, म्हणजे पृथ्वीला मात्र आता माझ्याऐवजी आता तूच मॉडेल म्हणून आवडली पाहिजे. तेव्हा आरती म्हणते की त्या पृथ्वीला, अगं काय तो खडूस मुलगा आणि काय तू त्याची बाजू सारखी सारखी घेत असते. तेव्हा लगेच आनंदी म्हणते की आरतीताई, मी सांगेल तेवढंच ऐकायचं. ते लगेच आरती म्हणते की बरं ठीक आहे, मी बाबांना हे सर्व काही सांगते. तेव्हा आरती आता इकडे आबांना सर्व काही सांगते. आबा हे ऐकून खूपच खुश होतात. त्यानंतर मात्र आता इकडे आरती म्हणत असते की अगं आनंदीताई, आता आम्ही इकडे म्हणजे इकडे आपल्या त्यांची मैत्रीण आहे वैशाली ताईच्या घरात आम्ही राहायला आलो, कारण आपलं घर सगळं काही पाण्याने गच्च भरलं, आपलं छप्पर गळतं ना, आणि मग त्यामुळे आम्हाला तिकडे राहण्यासाठी जागाच नाही. आणि आता उद्या लवकरात लवकर मी साफसफाई करून येते. त्यावरती आनंदीताई म्हणते की नाही लवकर, अगं उद्या खूप गरज आहे आणि ते डिझाईन्स लवकरात लवकर पाठवून दे. तेव्हा आता ती डिझाईन मात्र आता आरतीने इतकी छान बनवलेली असते. तेव्हा पृथ्वी इतका खुश होतो. पृथ्वी म्हणतो की खरंच मला आरतीचे आभार तर मानलेच पाहिजे, इतकी छान सुंदर डिझाईन्स तिने बनवलेली आहे. त्यानंतर मात्र आता युगंधर घरी आलेला असतो आणि युगंधर घरी आलेला असताना मात्र आता ह्या विद्याधरचा जो काही पुरावा त्याने शोधायचा प्रयत्न त्याचे सुरू असतात. पण तेवढ्यात त्याला कळतं की आता घरामध्ये पृथ्वी आणि युगंधर हे दोघं एकत्र प्रोजेक्ट बनवत आहे आणि आता हा कंपनीला त्याचं जे काही आता हे प्रोजेक्ट आहे ते देत आहे. त्यामुळे आता युगंधरच्या कंपनीला खूप फायदा होऊ शकतो आणि आपल्याला मात्र आता हे खूप कठीण जाईल. म्हणून आता काही झालं तरी आता हे सगळं काही धुळीस मिळवण्यासाठी आपल्याला काहीतरी करावं लागेल. म्हणजे आता हे युगंधरला आता आपल्याला धडा शिकवावंच लागेल, कारण तो माझ्या जीवावर उठू शकतो. आज मात्र मी त्याचं काही ना काही करू शकतो. त्यानंतर आता आनंदी ही मात्र रूममध्ये असते आणि तेवढ्यात तेथे विद्याधर येतो. विद्याधर म्हणतो की हो का, आता जो काही कुकरचा ब्लास्ट मी केला हे मात्र युगंधरला कोणी सांगितलं, तूच सांगितलेलं असेल. आणि त्या अगोदर मात्र त्याने शिल्पाला विचारलेलं असतं कारण कुकरचा जो काही ब्लास्ट झालेला आहे त्याबद्दल मात्र आता नक्की हे अंगठीमुळे नाही तर ताई तुझ्यामुळे माहिती झालं असेल. त्यावरती आता शिल्पा म्हणते की अरे मूर्खा, तुला कळतं का मी तुमच्या दोन भावांमध्ये कशाला भांडण लावेल. आता भांडण लावणारी ती आहे ना ती आनंदी. आता तर मुलांचं सुद्धा मन तिने जिंकून घेतलेलं आहे आणि आज तर काय तिला मॉडेल बनायचं आहे आणि त्या पृथ्वीने मला डावलून त्या आनंदीला आपल्या प्रोजेक्टचे मॉडेल बनवलेलं आहे. हे ऐकून आता विद्याधरचा आणखीनच जळफळाट होतो. विद्याधर म्हणतो अगं ताई तू काय सांगतेस, हे बघ आता मात्र किती काही झालं तरी शेवटी आता हे जे काही त्यांचा प्रोजेक्ट आहे तर तो मात्र प्रोजेक्ट धुळीचंच मिळायला गेला पाहिजे. काही झालं तरी आता तो प्रोजेक्ट मात्र धुळीस गेल्यानंतर आता मला तेव्हा मनाला शांती भेटेल. काही झालं तरी आता ही प्रोजेक्टबद्दल मात्र आता युगंधरपर्यंत सगळं काही पोहोचायला नको, कारण आनंदी जर ह्या प्रोजेक्टची आता मॉडेल बनली तर मात्र युगंधर आणि आनंदी या दोघांमध्ये समझोता होण्यासाठी वेळ लागणार नाही आणि केव्हाही तो मात्र त्या आनंदीला आपले बायकोचे हक्क देऊ शकतो. त्यामुळे किती काही झालं तरी आता आत्ताच्या आत्ता आपल्याला काहीतरी असा प्लॅन करावा लागेल आणि ताई त्यासाठी मात्र मला तुझी मदत हवी आहे त्या आनंदीला धडा शिकवण्यासाठी. कारण जर मुलं तिचं ऐकत राहिली आणि मुलांनी जर तिचा आई म्हणून स्वीकार केला तर मात्र आता अवघड आहे. त्यानंतर मात्र आता काहीतरी आपल्याला प्लॅन करावा लागेल असे मात्र आता विद्याधर ठरवतो. तर शिल्पा त्याला रागवते. शिल्पा म्हणते की हे बघ तू युगंधरच्या जीवावर उठशील असं कोणताही प्लॅन करू नकोस, कारण हे बघ आता युगंधर माझा भाऊ आहे आणि तू सुद्धा माझा भाऊ आहे. त्यामुळे जे काही आहे ते स्पष्ट आहे. आता काही झाले तरी शेवटी मात्र युगंधरच्या जीवाला काही व्हायला नको आणि ती आनंदी एकदाची गेली तरी सुद्धा चालेल. कारण आता तर विद्याधर म्हणतो की आनंदीच्या जीवावर तर उठलंच पाहिजे. आता मात्र मला असं काहीतरी करावं लागेल की जेणेकरून हा पृथ्वी एका दिवसात त्याचा निर्णय बदलेल आणि त्या आनंदीला घराच्या बाहेर काढेल. असं काहीतरी मला करावंच लागेल. म्हणून आता मी त्यांना हे सत्य सांगणार आहे, कारण आता ही दुसरी तिसरी कोणी नसून ती तर युगंधरची बायको आहे. तेव्हा हे ऐकल्यानंतर आता शिल्पा म्हणते की मूर्खा, अरे तुला कळतं का तू काय करतोस. हे बघ तू असं काही करणार नाही.
कारण जर तू असं केलंस तर मात्र समिताच्या जे काही आता आपण समिताला वचन दिलं होतं, कारण समिताला मी वचन दिलेलं आहे युगंधर आणि मुलं यांचा मी सांभाळ करेन, यांना कधीही मात्र मी असं वेगळं नाही होऊन देणार. आणि आज जर तू ते केलं तर मात्र मी समिताला काय उत्तर द्यायचं, म्हणजे तिचं स्वप्न मी कसं पूर्ण करू, तुला कळतं का? अरे तू काय बोलतोस? तर ते ऐकल्यानंतर आता मात्र विद्याधर म्हणतो की ताई हे बघ, आता मात्र मला पुरावा असं सापडलेला आहे की उद्याच्या उद्या मात्र मी आता ह्या युगंधरला पोलीस स्टेशनमध्ये टाकवतो, कारण पोलीस स्टेशनमध्ये म्हणजे त्याच्या हातामध्ये बेड्या दिसल्या पाहिजे. आता मात्र आनंदीने हे सगळं काही बोलणं ऐकलेलं असतं. आनंदीला आता अगदी टेन्शन आलेलं असतं. आनंदीला असं वाटतं की नक्की मात्र आता ह्या युगंधरने म्हणजे विद्याधरने काहीतरी पुरावा मिळालेला आहे आणि मालक साहेबांना तो जेलमध्ये टाकण्याचं स्वप्न दाखवतो. परंतु आता माझ्याकडे सुद्धा असं काहीतरी एक भयानक पुरावा आहे आणि त्या पुराव्याच्या आधारे मात्र मी ह्या विद्याधरला जेलमध्ये पाठवू शकते आणि आता मात्र त्याला जेलमधून कोणी सोडू शकत नाही. काही झालं तरी आता मला हे सर्व करावं लागेलच, कारण आज मालक साहेबांसाठी मी जे काही प्रार्थना केलेली आहे ती प्रार्थना सफल व्हायला हवी. मालक साहेबांना कोणताही धोका व्हायला नको. त्यामुळे मात्र आता मला ते जे काही पुरावा आहे तो पुरावा मात्र पोलिसांना द्यावाच लागेल, कारण मला आता पोलिसांना असं काहीतरी म्हणजे पोलिसात जाऊन कंप्लेंट करावी लागेल की जे काही कुकरचा ब्लास्ट मात्र याने करून माझ्यावर जो काही अब्रू नुकसानीचा जो म्हणजे दावा मी केलेला आहे तो मात्र अगदी सक्सेस होऊ शकतो. ती केस लगेच विद्याधरवर लागू शकते आणि त्याचा माझ्याकडे पुरावासुद्धा आहे आणि तो पुरावा मात्र मी आता देऊन आज मात्र युगंधर म्हणजे मालक साहेबांसाठी जे काही पोलीस हा बोलवणार आहे तर ते पोलीस मात्र यालाच आता जेलमध्ये घेऊन जातील आणि काही झालं तरी मुलं आणि आता हे दोघं मात्र एकत्र राहतील आणि हा विद्याधर कायमचा जेलमध्ये राहील. आता आनंदीनं असा भयानक प्लॅन केलेला असतो. त्यानंतर मात्र शिल्पा आनंदीला आता मारायला येते, म्हणते की हे बघ, उद्या जर मॉडेल बनण्याचं काम तू केलंस तर माझ्या इतकं वाईट कोणी नसेल. तेव्हा आता शिल्पा ताई असं म्हणल्यानंतर आनंदी म्हणते की शिल्पा ताई तुम्ही असं का करतात? आणि हे बघा मात्र आता मुलांना माझी गरज आहे, कारण मुलांचं आणि मालक साहेबांचं जे काही होत आहे ते चांगल्यासाठी होत आहे आणि तरीसुद्धा तुम्ही त्यामध्ये का असं आडवं येतात, कारण हे जे काही होतं ते निंबाळकरांच्या घरासाठीच आहे आणि तरीसुद्धा मात्र तुम्ही असे म्हणजे मला का अडवतात? त्यावरती तेथे युगंधर येतो. युगंधर हे सर्व ऐकून तो आता शिल्पाताईला म्हणतो की शिल्पाताई तू काय बोलतेस, तुला कळतं का? आनंदी या घरासाठी आणि या घराच्या प्रत्येकासाठी किती काही काही करते आणि तू मात्र तिच्यामध्ये आडवी काय येत असते. आता आनंदी या प्रोजेक्टची आता मॉडेल आहे ती बनणार म्हणजे बनणारच आणि यामध्ये तू यायचं नाही. जे काही आता पृथ्वीने ठरवलेलं आहे तर ते सक्सेस होईल आणि सक्सेस झाल्यानंतर मात्र आता शेवटी हे सगळं काही होईलच. त्यामुळे शिल्पाताई तू आनंदीला बोलायचं नाही आणि आनंदीला मात्र जे काही आहे ते करून द्यायचं. आणि तेवढा शिल्पा म्हणून जाते आणि ह्या आंधळीला काय कळणार, कारण ही तर आंधळी आहे. तेव्हा हे ऐकून आता युगंधरला फारच राग येतो. युगंधर म्हणतो की शिल्पाताई तू काय बोलतेस, तुला कळतं का? तू कुणाला आंधळी म्हणतेस? अगं या घरासाठी दिवस रात्र झटत असते, दिवस रात्र काही ना काही करत असते आणि तू तिला आंधळी म्हणतेस. आणि तेवढ्यात आता विद्याधर तेथे येतो. विद्याधर म्हणतो की हो आहेच ती आंधळीच आहे ती. तेव्हा आंधळी म्हणल्यानंतर आता युगंधरला फारच राग येतो आणि तेवढ्यात तेथे पोलीस येतात. पोलीस मात्र आता लगेच ह्या विद्याधरला मात्र लगेच हातामध्ये बेड्या घालतात, कारण आनंदीने जी काही केस केलेली आहे तर त्या आरोपाखाली मात्र विद्याधरला पकडलं जातं आणि पोलीस मात्र तेथून त्याला घेऊन जातात. तेव्हा मित्रांनो आनंदीने मात्र आता बरोबर चालाकी लढून विद्याधरला गुंतवलेलं असतं आणि मॉडेल बनून आता जे काही ह्या शिल्पाला मात्र तिची लायकी दाखवून दिलेली असते. तर मित्रांनो आता आनंदी असंच एक एक प्रयत्न करून युगंधरचं मन कसं जिंकवून घेते आणि शेवटी बायको न मानणाऱ्या युगंधरने आज आनंदीचा कसा बायको म्हणून स्वीकार केलेला आहे हे मात्र आता आपण पुढील व्हिडिओमध्ये बघूयात. तोपर्यंत धन्यवाद.